नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे की शनी ग्रहाबद्दल. ठीक आहे, की शनिदेवांचा जन्म हा कसा झाला. ठीक आहे, शनिदेव जर आपल्या आयुष्यात विपरीत आपल्यासाठी काम करत असतील तर आपल्या आयुष्यात त्याचे परिणाम काय काय आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, त्यावरती मी उपाय देखील सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदरनं आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, शनिदेव जन्मतारीख कुठल्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला आहे. त्यांचा मूलांक आहे 8. ठीक आहे, तर त्यांचं जे रूलिंग प्लॅनेट आहे, ठीक आहे, ते आहे शनी ग्रह. ठीक आहे, आता शनिदेव जर विपरीत तुमच्यासाठी काम करत असेल ना, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय काय बघायला भेटतं. सगळ्यात अगोदर आहे ना, तुम्हाला खूप आळस्य वाटेल. ठीक आहे, तर तुम्हाला कसंही गबाळ्यासारखं राहायला आवडेल. बघा, जेव्हा शुक्र चांगला असतो ना, तेव्हा माणसाला खूप टिपटॉप खूप चांगल्या पद्धतीने राहायला आवडतं. पण जर शनी विपरीत काम करत असेल ना, तो माणूस कसाही राहील. ठीक आहे, त्याला जास्ती चांगलं सजण्याधजण्यामध्ये किंवा चांगल्या पद्धतीने स्वतःला ठेवणं, हे सगळ्या गोष्टीपासून तो खूप परे असेल. त्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडणारच नाही. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आहे ना, तुम्हाला ना स्वतःबद्दलच खूप नेगेटिव्ह विचार सतवत राहतील आतून आणि तुम्ही आहे ना, जे कर्मचारी वर्ग असतात ना, म्हणजे आपण कामाला जातो, घरी असतो, जे आपल्या घरी काम करायला येतात, मग घरच्या काकू म्हणा, साफ करणारे कर्मचारी किंवा सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, ह्या सगळ्यांशी ना तुम्ही ना व्यवस्थित तुमचं ना वागणूक नाही ठेवणार. तुम्ही त्यांना हडतूड करून वागवाल, म्हणजे तुमचा शनी खराब आहे. ठीक आहे, आता मी आहे ना सूर्य आणि संध्याची एक कहाणी सांगते की शनिदेवांचा जन्म हा कसा झाला. ठीक आहे, बघा, सूर्य आणि संध्या हे पती पत्नी होते. जेव्हा ना संध्या मातेला ना, जेव्हा सूर्यदेवांचं तेज हे सहन नाही झालं ना, तेव्हा त्यांनी जाऊन आपल्या पितांना सांगितलं की मला सूर्यदेवांचं तेज हे सहन नाही होत, तुम्ही काहीतरी याच्यावरती उपाय करा. तर संध्या मातेच्या पित्यांनी काय केलं माहिती आहे, त्यांनी आहे ना एक टेक्नॉलॉजी वापरली, एक शस्त्र वापरलं, ज्याच्या थ्रू आहे ना छायाला प्रकट केलं त्यांनी. तर संध्याची छाया झाली, म्हणून आपल्याला रात्री आपली छाया दिसते. ठीक आहे, काळोखात, म्हणून शनी पण हे काळे आहेत. ठीक आहे, संध्या माता ह्या गेल्या तपसाठी. ह्याच्यासाठी निघून गेला. जेव्हा त्या परत येतील तेव्हा त्या सूर्यदेवांचं तेज हे सहन करू शकतील, म्हणून त्या गेल्या तपसाठी निघून. आणि छाया ही राहिली सूर्यदेवांबरोबर, आणि जेव्हा छाया राहिली सूर्यदेवांबरोबर, त्यातून शनिदेवांचा जन्म झाला. ठीक आहे, ही कहाणी आहे शनिदेवांच्या जन्माची. तर जेव्हा सूर्यदेवांनी शनिदेवांना बघितलं तर त्यांनी सांगितलं की हा माझा पुत्र असूच नाही शकत इतका काळा, मी इतका तेजस्वी आणि माझा पुत्र इतका काळा, हे होऊच नाही शकत, हे शक्यच नाही आहे. तर मग छायाने काय केलं की शनिदेवांना घेऊन त्या अरण्यात गेल्या आणि त्या अरण्यात त्याच्याबरोबर राहिल्या. म्हणून शनिदेवांचं मातेबद्दल खूप प्रेम आहे, कारण की त्यांना त्यांचं पालनपोषण हे त्यांच्या मातेने केलं आहे. आणि सूर्य म्हणजे पिता आणि पुत्राचं त्यासाठीच पहिल्यापासून कधी पटलं नाही. इन द सेन्स सूर्यदेवांनी कधी एक्सेप्टच नाही केलं शनिदेवांना, म्हणून ह्यांच्यामध्ये नेहमी कटुता राहिली आहे. पण मकर संक्रांतीचा दिवस असा येतो की ज्यावेळी ते दोघं भेटतात. जेव्हा शनिदेवांचा जन्म झाला त्यानंतर मग शनिदेवांचं जे पालनपोषण होतं ते त्यांच्या आईनेच केलं. ठीक आहे, तर आईने केलं, त्यामुळे ना शनिदेवांना ही माता आई खूप प्रिय आहे. ठीक आहे, तर आता बघा, आता उपाय काय काय करायला पाहिजे. ठीक आहे, आता उपाय, सगळ्यात उत्तम उपाय तर सगळ्यात पहिले तुम्हाला कर्मचारी जे वर्ग आहेत, ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित वागणूक ठेवा, व्यवस्थित वागायला चालू करा. ठीक आहे, उपाय हाच आहे. त्याच्यानंतर तुम्ही काळ्या गोष्टी दान करा शनिवारच्या. ठीक आहे, काळ्या गोष्टी म्हणजे काळं ब्लँकेट झालं, काळे तिळ झाले. ठीक आहे, काळं जे पण तुम्हाला दान करता येईल ना, काळे कपडे तुम्ही दान करू शकतात, तर हे तुम्ही दान करायला सुरुवात करा शनिवारच्या दिवशी. ह्याच्या व्यतिरिक्त ना तुम्ही हनुमानजींची सेवा करू शकतात. आता बघा, हनुमानजींची सेवा का केली जाते ह्याच्या मागची छोटीशी कथा सांगते तुम्हाला. रामायणची कथा आहे ही. सीतामाचं जेव्हा हरण झालं होतं ना, तेव्हा आहे ना हनुमानजी जेव्हा त्यांना सोडवायला गेले ना, तेव्हा तिथे ना शनिदेवांना कैद करून ठेवलेलं रावणाने. तर जेव्हा हनुमानजींनी शनिदेवांना बघितलं की त्यांना कैद करून ठेवलं आहे, तर त्याच्या कैदेमधून त्यांना सोडवलं हनुमानजींनी. आणि जेव्हा सोडवलं ना, तेव्हा शनिदेवांनी त्यांना वरदान दिला की कोणी तुमची उपासना करेल, आराधना करेल, सेवा करेल, त्यांना मी कधीही त्रास नाही देणार.
म्हणून हनुमानजींची सेवा ही केली जाते, ठीक आहे. म्हणजे हनुमानजींचं तुम्ही करू शकता. तर तुम्ही काय करायचं, मंगळवारी तुम्ही हनुमानजींच्या देवळात जा, त्यांना सिंदूर, चमेलीचं तेल आणि बुंदीचा लाडू जो नारंगी कलरचा असतो, हनुमानजींना ऑरेंज कलर खूप प्रिय आहे, तर तो तुम्ही अर्पण करा, ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शनी मंत्र हा तुम्ही बोलू शकता, ठीक आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नवग्रह स्तोत्रामध्ये पण शनीचा मंत्र आहे. नीलांजन समाभाषम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम, हा तुम्ही मंत्र बोलू शकता रोज, ठीक आहे. 108 11 किंवा 21 वेळेला, 108 वेळेला बोला, 1 माळ तरी होते, ठीक आहे. तर तुम्ही हा मंत्र बोलत जा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकतात, हनुमान चालिसा तर हे वाचायलाच पाहिजे. हनुमान चालिसा नेहमी 7च्या नंतरच मोठ्याने वाचायला पाहिजे, ठीक आहे. तर ती तुम्ही वाचत जा. जी शनीची महादशा चालू असेल तर हे उपाय तर करायलाच पाहिजे. हनुमानजींची सेवा करायलाच पाहिजे, शनीचा मंत्र हा बोलायलाच पाहिजे. आणि जी सेवा करताय ती तुम्ही संध्याकाळीच केली पाहिजे. आणि शनीच्या देवळात सुद्धा आहे ना, तुमची कुंडली बघूनच तुम्ही जाऊ शकता, कारण की शनिदेवांचं दर्शन हे सगळेजण नाही घेऊ शकत, ठीक आहे. शनिदेवांच्या, जर तुमचा शनी वक्री असेल आणि जर तुम्ही मंदिरात जात असाल तर त्याचे विपरीत परिणाम होतील तुमच्यावरती. ते ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. आपण कुठेही काही ऐकून ते करायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मागचं ना खूप खूप काही गोष्टी आपण विपरीत पण करायला लागतो. तर ते सगळं ध्यानात ठेवून तुम्ही उपाय करत जा, ठीक आहे. तुम्ही हनुमानजींची सेवा अशी करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बजरंग बाण ऐकू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रामाचं मेडिटेशन किंवा रामाचं नाव किंवा रामाचे 2 ओळी, राम नामाच्या ओळी लिहू शकता तुम्ही, 2 ओळी, ठीक आहे. हे सगळे उपाय आहेत जे तुम्ही केलं पाहिजे. आता मी येते 7:30वर. आता 7:30 ज्यांना येते ना, बघा 7:30 बोललं की खूप जण घाबरतात. मी तुला खरं सांगू, जर 7:30मध्ये जर त्या व्यक्तीने आहे ना स्वतःला ओळखलं तर ना 7:30 शनिदेव ना त्यांचं आयुष्याचं सोनं करायला आलेत. पण ह्या सगळ्या गोष्टी समजण्यामध्ये इतक्या सोप्या नाही आहेत. आपल्याला नाही कळत ग्रह आपल्यावरती कसे परिणाम करतात ते. बघा 7:30 जेव्हा येते ना, तुमची कर्म जर खूप चांगली असतील ना, तर तुम्हाला सुरुवातीपासूनच शनिदेव एकदमच वरती टॉपवरती नेऊन जातील. पण मोस्टली हे खूप कमी होतं, कारण 7:30मध्ये खूप सारे आपले विपरीत आपण केलेले कर्म, जे मागच्या जन्माचे कर्म, ह्या जन्माच्या कर्माचा साठा, हा सगळा मिळून त्याचे भोग चालू होतात. त्याचे विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतात 7:30मध्ये. 2.5 वर्षाचा सुरुवातीचा काळ तो खूप कठीण जातो. म्हणजे खूप काही अशा गोष्टी तुम्ही बघाल, तुम्ही हताश होऊन जाल शनीच्या 7:30च्या पहिल्या 2.5 वर्षामध्ये, ठीक आहे. दुसरा जो फेस येतो ना 2.5 वर्षाचा, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ओळखलं, तुम्हाला दिशा भेटली, जर तुम्ही दिशाहीन झालात तर मग संपलं. जर तुम्हाला दिशा भेटली, शनिदेव तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे जर तुम्हाला नीट कळलं ना, तर तुम्ही ना ॲक्शन्स घ्यायला चालू कराल नेक्स्ट 2.5 वर्षामध्ये. आणि त्याच्या शेवटचं जो 2.5 वर्ष असतं ना, लास्ट 5 वर्षानंतर जेव्हा पूर्ण कंप्लीट व्हायला येते 7:30, लास्ट फेज जो असतो ना 2.5 वर्षाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट्स बघायला चालू होईल. म्हणजे ते तुम्ही कर्म केलेलं आहात ना 7:30मध्ये, जे तुम्ही स्वतःवरती मेहनत केली आहे त्याचा रिझल्ट्स तुम्हाला, कारण शनिदेव काय ना, शनिदेव हे खूप स्लो प्लॅनेट आहे. शनिदेव म्हातारे आहेत. शनिदेव हे म्हणजे हळू गतीने यश देतात, पण जेव्हा ते स्पीड पकडतात ना, तेव्हा ते असं यश देतात ना, स्वप्नातही विचार नाही केलेला असेल ते यश तुम्हाला प्राप्त होतं आहे. म्हणजे तुमचं आयुष्याचं सोनं हे 7:30मध्ये जर तुम्ही ओळखलंत तर तुमचं सोनं केल्याशिवाय शनिदेव तुम्हाला सोडणारच नाही तुमच्या आयुष्याचं. हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. म्हणून आहे ना, शनिदेवांना आहे ना कधीही 7:30ला घाबरू नका. शनिदेव, प्रत्येक ग्रह हा तुम्हाला काहीतरी शिकवायला आला आहे. याचा प्रयत्न करा, तो ग्रह तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करताय. हे जे आपण करतो ना, ते आहेत ना आपण पूर्वी केलेले आहेत, पण कलियुगमध्ये ना आपण ते विसरलेले आहोत. आणि म्हणूनच हे उपायाच्या नावाने आहे ना, हे आपल्याला करायला देव म्हणजे ग्रह भाग पाडतात आहे. का माहिती आहे? कारण जे आपण विसरलो आहो ना, जे कलियुगमध्ये जे आपण अंधकार आहे तो मिटवण्यासाठी हे काय करते, उपाय तुमच्या आयुष्यात आल्यानंतर काय, तुम्ही आहे ना एक डिसिप्लिन लाईफ जगायला सुरुवात करता. तुमच्या आयुष्याला, तुमच्या जीवनात एक गती भेटते. तुम्ही देवांच्या जवळ जाता, ठीक आहे. हे सगळे उपाय ह्यासाठीच केले जातात आणि आपण फक्त विसरलो आहोत. हे जे आता आपण उपाय करतोय ना, ही जीवनशैली होती माणसाची सतयुगमध्ये, तुम्हाला माहिती आहे. ते आता फक्त उपाय राहिले आहेत. का? कारण इतका अंधकार आहे कलियुगमध्ये. कोणालाच वेळ नाही आहे देवाच्या गोष्टी करण्यासाठी.
सगळ्यांना असं वाटतं पैसा 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 हा महत्त्वाचा आहे, पण त्याच्याबरोबर देवाची साथ. जर तुमच्याकडे खूप पैसा असेल आणि तुम्हाला मानसिक शांतीच नसेल, काय कराल त्या पैशाचा? दुःखी असाल, हताश असाल, आयुष्यात भरकटलेला असाल, तर त्या पैशाचं तुम्ही काय कराल मला सांगा? पैसा असूनही तुमच्याकडे दुःख असेल, त्याचा काहीच उपयोग नाही होणार आहे. म्हणून आहे ना, पैसा इम्पॉर्टंट आहे, पण त्याबरोबर आहे ना, जीवन कसं जगायचं ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची मानसिक स्थिती काय केल्याने तुम्हाला चांगलं वाटतं आहे ना, हे करणं, हे शोधणं आणि आयुष्यात त्याच गोष्टी करणं जे तुमची अंतरात्मा बोलत आहे. ह्याच्याकडे जर तुमचं लक्ष गेलं ना, तुम्ही खरोखर म्हणजे तुम्ही ॲक्च्युली शनिदेवांचं ऐकताय. तुमची जर आयुष्याची गती तुमच्या हातात घेतली ना, आपण काय ना, हातात आहे ना, मुठ्ठीत आहे ना, रेत पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे काय की लाईफचा कंट्रोल, की मीच माझं आयुष्य लिहू शकतो. ठीक आहे, पण ते रेत आहे ना, हळूहळू ना निसटत चाललेली आहे. ठीक आहे, हळूहळू करून तुम्ही जेव्हा मुठ्ठी खोलून द्याल ना आणि एकदम स्वतंत्रपणे जगायला सुरुवात कराल ना, तर बघा तुमचं आयुष्य कसं पलटून जातं. जे तुम्हाला वाटतं ना ते करा. लोकांच्या बोलण्यावरती नका येऊ, बिकॉज लोक हे जेव्हा वाईट असेल ना, कोण नाही येणार. चांगलं असेल ना, सगळे येतील. म्हणून आहे ना, तुम्हाला जे आवडतं आहे ना, ते करायला सुरुवात करा. आणि शनिदेव आहे ना, हेच शिकवण्याचा प्रयत्न करतात. जो हे शिकतो ना, तोच आयुष्यात खूप पुढे जातो. हे सगळे उपाय तुम्ही करा शनिदेवांचे. तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणा. एक सुख समृद्ध जीवन जगण्यासाठी मी हे सगळे उपाय सांगते तुम्हाला, ते करत जा. आणि हीच आशा करते की तुमच्या आयुष्यात नेहमी सुख शांतीचाच समावेश होईल. ठीक आहे, तर हाच होता माझा व्हिडिओ. मला हेच आज सांगायचं होतं की काय काय उपाय केल्याने तुमचे काय काय दोष, शनिदेवांचे दोष हे कमी होऊ शकतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.